मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पाहुयात। 83 क्रमांकानुसार त्या आधारे पोटजात उपजात म्हणून तत्सम जात म्हणून गॅझेटियरच्या आधारे गॅझेटियरला मंजुरी देऊन त्या आधारे राज्य मागासवर्ग आणि समितीच्या अहवालाच्या आधारे तुम्ही 2012च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्याच्या आधारानं गॅझेटियरच्या आधारानुसार आम्ही हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर लागू करत आहोत। त्याची तात्काळ अंमलबजावणी करत आहोत। उद्यापासून प्रमाणपत्र वाटप करण्याची जिल्हाधिकारी महोदय, राज्यभरातले तहसीलदार महोदय यांना निर्देश देत आहोत की उद्यापासून आपण प्रमाणपत्र वाटप सुरू करावे। मराठवाड्यातला मराठा हा कुणबीचे तेच सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटला लावून आपण ते करू शकता। इतकी सोपी प्रक्रिया आहे। त्याला रात्रभर मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्याला जागायची गरज नाही। तरी पण त्यांच्याकडे कायदेतज्ञ, त्यांच्याकडे महाधिवक्ते, त्यांच्याकडे लागणाऱ्या सगळ्या प्रोसिजर आहेत, तरी रात्रभर जागायची गरज नाही। केसेस सरसकट मागे घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे। ती प्रक्रिया ते पार पाडू शकते। बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे, तो पण साधा विषय। नोकऱ्या द्यायच्या तिथून पाठीमागे दिल्या आहेत बलिदान गेलेल्या कुटुंबाला, आताही दिल्या पाहिजेत। मला तर अशी माहिती मिळाली, रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत अटॅक येऊन वारलाय, त्याचं बलिदान गेलं। देवेंद्र फडणवीसांमुळे 3रा खून झालाय आमचा आतापर्यंत। देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो। आमच्या आईचं लेकरू गेलं, आईच्या खुशीत खेळणारं सोन्यासारखं तिचं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी नेलं गेलं, त्याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटू दे। कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं। मराठीची पायदाशी ती म्हणते श्याम ढोकळे आहे का नाही का 6 नंबरचे काय नाही। देवेंद्र फडणवीसच्या आईला, त्या मायमाऊलीला आमचं सांगणं आहे, आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्या आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं। आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दल बोला अशी आमची अपेक्षा। गरिबाचं लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं, पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला, न्याय तर दिलाच नाही। त्याला अटॅक येऊन मेलं म्हणजे त्याला खूनच म्हणलं जातं। देवेंद्र फडणवीसच्या आई माऊलीला आमचं तेच विचार नाही। तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्या, आईचं काळीज तुम्ही देवेंद्र फडणवीसची आई या, आईचं काळीज तुम्हीच जाणू शकता। दुसऱ्या सुद्धा आईचं काळीज कसं असू शकतं। त्या आईचं काळीज किती जगाला असेल की तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या खुशीतून निघून गेलं कायमचं। एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे। गेलं आमचं लेकरू शेवटी, पण तुम्ही नाही आरक्षण दिलं। इतकं आमचा जीव आई, इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केलाय का? मराठीच्या लेकरानं कुठेही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं।
इतका स्वस्त आमचा जीव झाला का? आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली म्हणजे हिटलरशाही आहे का? कारण आणखीनही वेळ हक्कातून गेलेला नाही. आम्ही हक्काच्या पलीकडे मागत नाही, पण राजकीय स्वार्थापोटी तुमचं पोरगं कुठल्याच घराला जायला लागलं ती वेळ आई येऊ देऊ नका. एकदा जर लोक उसळले तर काहीच बघणार नाही. आणखी वेळ हातातून गेली नाही. आमची विनंती आहे, आमच्या सगळ्या लेकरांना लागतंय ते आरक्षण द्या. आणि पुन्हा शेवटी सांगतो, तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल पोरांनो, तर शेवटच्या शब्दात सांगतो, तुम्ही मला तळपू नका. मी उपोषणाला बसलोय, तुम्ही शांत राहा, पुढे रस्ते आडू नका. तुम्हाला जर माझं नसेल ऐकायचं तर मग मी उपोषण सोडून देऊन घरी जातो. आणि मी तुमच्यासाठी करतो, मी तुमच्यासाठी जगतो. माझं अंग थरथर कापतंय आता, इतके हाल चालले शरीरात तुमच्यासाठी. म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही माझ्या शब्दाच्या बाहेर जाऊ नये. आतापर्यंत माझा राज्यातला मराठा समाज माझ्या शब्दाच्या बाहेर गेलेला नाही, ही मला पक्की गॅरंटी. मी माझ्या समाजावर, माझ्या मुलाबाळापेक्षा, आईबापापेक्षा जास्त प्रेम माझ्या समाजावर करतो. आणि समाज सुद्धा माझ्यावर त्यांच्या लेकरापेक्षा जास्त प्रेम करतो. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, इथं बसलेल्या आणि बाहेर असलेल्या पोरांना, तुम्ही संयम शांत ठेवा. कुणीही कुठेही कसलाच ठिकाणा करू नका. इथं आझाद मैदानाला येऊन बसा. आणि आपल्या ग्राउंडवरच्या पोरांना सांगणार की माझी ही तळमळ आणि तळतळ तुम्ही त्या CSTला इकडे तिकडे असणाऱ्या पोराला जाऊन सांगा, आपल्या पाटलाला त्रास द्यायला नको, पाटलीला त्रास होईल असं आपल्याला पाऊल उचलायचं नाही. तुम्ही आझाद मैदानाला सगळे चला. हे इथं बसलेल्या अस्सल खानदानी माझ्या विचाराच्या पोरांनी मी सांगितलेला संदेश त्यांना द्यावा आणि मुंबईभर सगळे शांतता ठेवावी. तुम्ही फक्त शांततेत फिरा, पण शांतता ठेवा, माझं हे म्हणणं आहे. म्हणून तुम्ही पुन्हा सांगतो, सगळ्याला जाऊन सांगा, हे शांतता राहू द्या, आरक्षण घेऊ. आणखीन आपल्या टप्पे सुरू झालेले नाहीये. ज्यावेळेस खरी वेळच येईल त्यावेळेस आपलं तुम्हाला सगळ्यांना माहिती, अख्खा महाराष्ट्रातला मराठा मुंबईकडे येणारे ज्यांनी त्यांनी त्याची तयारी केलेली, फक्त ते वाट बघतायत ते टप्पा कधी येतोय. तितकं समजदार माझा समाज झालेला आहे. आता उलटवादी करत नाही. फक्त पोरांना जाऊन सांगा, माझा निरोप. पाटलाला डाग लागल, पाटलाला त्रास होईल असं एक काम करायचं नाही. जे कोण रस्त्यात उभा राहिले, गाड्या लावल्या, त्यांनी मैदानाला लावा. तुम्ही आझाद मैदानाला चला. असं सगळ्यांनी माझ्यावरचं काम करावं, हे सगळ्यांना माझं विनंतीपूर्वक सांगणं. मला विनंती करायची वेळ माझ्या समाजाला येऊ नये अशी माझी अपेक्षा. सुनावणी सुरू आहे कोर्टावर. 2-3 मुद्दे मांडलेत त्यांनी. एक मुद्दा असा मांडला आहे की गणेशोत्सवाच्या काळात प्लॅन करून आंदोलन आलेले आहे. 1 दिवसाची परवानगी दिली होती सरकारकडून. तुम्ही आव्हान करताय परिस्थिती बिघडते वगैरे असं निर्णयावर बोला, सगळ्या निर्णयावर एखादा मिनिट.